Yes, a very warm good afternoon, guys, and welcome for your machine learning sessions. So we were at the machine learning entry point for pre-processing samplings data that was NumPy. Okay. सर्वात पहिलं आपण लायब्ररी लर्न करतो दॅट इज NumPy. सो आजचं जे सेशन आहे हे थोडंसं डेडिकेटेड आहे टू युअर मॉड्यूल नंबर 6 अँड मॉड्यूल नंबर 7. ओके. सो हिअर इज माय क्वेश्चन. लास्ट पार्टमध्ये आपण काय काय डिस्कस केलं होतं? येस. मॉड्यूल नंबर 4 मध्ये आपण काय काय लर्न केलं होतं? Array manipulation. अरे मॅनिप्युलेशन्स, राईट. आणि मॉड्यूल नंबर 5 मध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, राईट. सो ॲरो मॅनिप्युलेशन्स मध्ये आपण बघितलं की ॲरेला कसं चेंज करायचं, त्याची शेप कशी चेंज करायची, त्याला फ्लॅटन कसं करायचं, किंवा फ्लॅटन ॲरेला आपण 2D मध्ये कसं कन्वर्ट करू शकतोय. सो त्याचबरोबर आपण अजून खूप साऱ्या फंक्शनॅलिटीज बघितल्या होत्या रिलेटेड. काय काय बघितलेलं होतं? येस, काय काय बघितलं होतं? शेप, साईज, पॅटर्न. Resize. येस. सो फ्लोअर, सील, राईट. Transpose array. Pandim. हा. Transpose array. येस, ट्रान्सपोज. ओके. अजून काय बघितलं होतं? Pandims. स्विचच्या आधी एक पार्ट बघितला होता आपण, Expanding. एक्सपांड, राईट. एक्सपांडच ना? येस. एक्सपांड डिम्स, राईट. सो येस, वी हॅव सीन दोज पॉइंट्स ओव्हर हियर. तर डायमेन्शन तुम्ही एक्सपांड करू शकताय, किंवा लाईक you can just use other method to reduce your array dimensions, right? Okay. सो आता आजचं जे सेशन आहे हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या सेशनमध्ये ऍक्च्युअल आपण थोडंसं कॉम्प्लेक्स सिनेरिओ डिस्कस करणार आहे रिगार्डिंग your NumPy functionalities. Okay, we are just going to discuss some mathematical functionalities over here. तर आजचं जे सेशन आहे, so we are just going to discuss that particular part in two ways. Okay, so let me just close this. Okay, great. So yes, today we are going to see statistical functions, and searching and sorting. Okay, yes, these are the two modules which we are going to see in today's session. नंतर नेक्स्ट 2 सेशन्स मध्ये आपण हे 3 पार्ट कंप्लीट करणार आहे. कंबायनिंग, स्प्लिटिंग, ओके, ब्रॉडकास्टिंग, linear algebra, and then we are going to complete the random module and file handling. Okay, so these are the points which we are going to discuss. So आज आपली 7 तारीख आहे. 8, 9 पर्यंत आपण हे कंप्लीट करणार आहे. Then we are going to start with the pandas. Okay, yes. So स्टॅटिस्टिकलचा अर्थ काय असतो बरं? येस, स्टॅटिस्टिकल म्हणजे काय? स्टॅट. जस्ट गिव्ह मी
येस. काय असतं बरं स्टॅटिस्टिकल? आज ऑफलाईन दोनच आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही विचारणार नाही मी. बिचारे परत स्ट्रेसमध्ये येऊन जातील. ओके, सो आय डोंट वॉन्ट स्ट्रेसफुल सिनारिओ ओव्हर हियर. येस. काय असतं बरं स्टॅटिस्टिकल? मीन मॅक्स मीन नाही नाही, त्याची मिनिंग हो. संपलंय का? या, सो लेट्स सी. सो द गुड न्यूज इज दॅट की टेक्स्ट एडिटर आमचा रेडी झालेला आहे, विच बेसिकली सपोर्ट्स नियर अबाउट 7 लँग्वेजेस. आपल्याला काय एकच तलन करायची. ओके, फक्त त्यामध्ये थोडासा सीन असा आहे की इनपुट तुम्हाला एक बॉक्स आम्ही दिलेला आहे, त्यामध्ये इनपुट टाकावे लागतात. ओके, वन बाय वन, आणि मग सबमिट करायचं आहे. सो लाईक असं क्वेश्चन असेल, 2 नंबर ऑफ ॲडिशन, 2 नंबर ऑफ मल्टिप्लिकेशन्स. ओके, इट विल बी इन दॅट वे. फाईन. येस. सो सध्या तर आम्ही ट्रॅक नाही ठेवत आहे, बट 2-3 दिवसामध्ये त्याच्यावर ट्रॅक पण येईल की तुम्ही कोणता क्वेश्चन सॉल्व्ह केला, कोणता नाही केलेला आहे, तुमच्या करंट कोडचा स्टेटस काय, दॅट विल बी गेट अपग्रेडेड इन दॅट. ओके, सो तिथे कोडीमिनिया म्हणून एक टॅब येईल, कोडमिनिया. यू जस्ट नीड टू क्लिक ऑन दॅट. स्टेटमेंट येईल, प्रॉब्लेम स्टेटमेंट, त्यावरती क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला डायरेक्ट टेक्स्ट एडिटर ओपन होईल. टाईप करा, इनपुट द्या, सबमिट करा बटनला, आउटपुट येईल. सिंटॅक्स एरर असला तर तो पण येतो, आणि जर तुमचं नॉर्मल हे असेल तरी पण आउटपुट येऊन जाईल. नो प्रॉब्लेम. ओके, येस. सो लेट्स रिझ्यूम. हा, सो नाव येस, व्हॉट इज अ स्टॅटिस्टिक? स्टॅटिस्टिकल पार्ट म्हणजे काय असतो? मी क्वेश्चन विचारला होता जाण्याआधी. येस, सांगा पटकन बाळांनो, काय असतं ऑनलाईन मेंबर्स? सो व्हॉट डेटा इज म्हणजे डेटा अनालिसिस असतो, त्याचं ॲव्हरेज मीन मॅक्स काढायचं. ओके. ओके, आपण असं म्हणू शकतो का की एखाद्या कंटेंटला समराईज करण्यासाठी आपण याचा यूज करतो. सपोज आता जसं तुम्ही ऍडमिशन्स घेतले आमच्याकडे, तर आम्हाला हे काढायचं आहे की किती मुलांनी पेमेंट कम्प्लीट केलंय. स्टॅटिस्टिकल. किती मुलांचं पेमेंट राहिलंय, किती मुलांनी फक्त लाईक ₹500 भरलेले जे स्टार्टिंगचं पेमेंट होते, किंवा कंपनीला किती प्रॉफिट झाला. ओके, सर्वांचे पेमेंट वगैरे देऊन एक्झॅक्टली किती प्रॉफिट झाला. फॉर एक्झाम्पल ट्रेनर्स आहे, ओके, ऑफिसचे स्वीपर वगैरे स्टाफ आहे, तर यांचं सर्वचे सर्व दिल्यानंतर कंपनीकडे किती उरतं, हा झाला कंपनीचा प्रॉफिट. राईट. सो इफ यू वॉन्ट टू डू दॅट वन, वी हॅव समथिंग कॉल्ड एज अ स्टॅटिस्टिकल. ओके, येस. तर स्टॅटिस्टिकलची डेफिनेशन लिहून घ्या सर्वांनी.
So basically a statistical functions वरती मस्त पेजला नाव द्या मॉड्यूल नंबर 6 स्टॅटिस्टिकल फंक्शन्स इन नमपाय असं नाव द्या. Okay. Statistical function help us to understand statistical functions help us to understand data by providing certain answers. For an example, पहिला घ्या क्वेश्चन. What is total sales revenue? हे examples. What is total sales revenue? Next, what is average order value? फॉर एन एक्झाम्पल सपोज एका वीक मध्ये ऑर्डर आल्या, ओके, काही दिवस 1 आल्या, काही दिवस 10 ऑर्डर आल्या, काही वेळेस 8 आल्या, आणि मला हे कॅल्क्युलेट करायचंय की ऍव्हरेज किती आल्या. वी कॅन फाइंड इट आउट. ओके, सो सपोज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय की कमीत कमी किती प्रोडक्ट सेल झाले, लिस्ट प्रोडक्ट, म्हणजे असे कोणते प्रोडक्ट ज्याचं सेलिंग सगळ्यात कमी झालं. असं होतं ना एखादा अर्ध प्रॉडक्ट. किराणा दुकानामध्ये पण तुम्ही बघा, एक असं प्रॉडक्ट पडलेलं असतं, तुम्ही आज जाते तिथंच राहतं, 6 महिने जाते तिथंच असतं. सो बेसिकली लिस्ट प्रॉडक्टची पण तुम्ही डेटा काढू शकता. ओके, त्याचबरोबर एखाद्या ॲरेचा तुम्हाला सेंटराइज पार्ट काढायचा आहे, सेंटर, तो पण काढू शकताय. एखाद्या ठिकाणी तुम्हाला सपोज स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे कसं, जसं सपोज मी होतो, ओके, तर मला डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला 60% पडले, डिप्लोमाच्या सेकंड इयरला 62 पडली, डिप्लोमाच्या थर्ड सेमिस्टरला 61 पडली, डिप्लोमाच्या फोर्थ सेमिस्टरला 64 पडली. तर तुम्ही जर प्रॉपर कॅल्क्युलेटर केलं तर मी त्याच लयमध्ये, बरोबर की नाही, एका लयमध्ये, बट एखादा व्हर्सटाईल असतो. पहिल्या सेमिस्टरला त्याला 50% पडले, घरचे खूप बोलले, त्याने खूप अभ्यास केला, त्याला 80 पडली. मग तो खूप हवेत गेला, तिसऱ्या सेमिस्टरला परत 60 वर येऊन आपटला, परत डिमोटिवेट झाला, परत त्याला सेल्फ मोटिवेट झाला, परत 90 वर गेला. त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन खूप आहे. तर याला म्हणतात बेसिकली की हा स्टँडर्ड डेव्हिएशन नंबर हा तुमचा मोठा झाला. ओके, किंवा सपोज असं पण तुम्हाला करायचंय की तुमच्याकडे डेटा आलेला आहे आणि तुम्हाला एक सेलचा डेटा आलेला आहे आणि तुम्हाला यामधून असे कस्टमर फाइंड आउट करायचे, असे टॉप 5% कस्टमर्स, आणि तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं की टॉप 5% कस्टमरनी कोणत्या अमाऊंटच्या वरती परचेसिंग केलेली, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर हे स्टॅटिस्टिकलच्या अंडर येतं. स्टॅटिस्टिकल मेक्स युअर डेव्हलपमेंट मोर इझी, कारण यामध्ये हे जे कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन आहे हे करणं खूप सोपं होऊन जातं. अँड दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट इज. ओके, चला आता वन बाय वन लर्न करूया. आजचे जे मॉड्यूल्स आहे 6 आणि 7, ओके, हे थोडी इम्पॉर्टंट आहे. पण माझं असं म्हणणं राहील की याला थोडंसं प्रॅक्टिस करा. गो विथ द प्रॅक्टिकल वन. ओके, ट्राय टू प्रॅक्टिस ॲज मच ॲज पॉसिबल. ओके, येस, ओके, ग्रेट, नो प्रॉब्लेम. जस्ट गिव्ह मी अ मिनिट.
येस, फाउंडेशन लॉजिक समजलं का? स्टॅटिस्टिकल पार्ट काय असतो? ओके, ग्रेट. मग आता हे बेसिकली तुमच्या बिझनेस इंटेलिजन्ससाठी, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, सेल्स ॲनालिटिक्ससाठी, ओके, आणि फिनान्शियल ॲनालिटिक्ससाठी हे थोडंसं महत्त्वाचं असतं. सो वी हॅव दॅट पार्ट ओव्हर हिअर, की थोडंसं महत्त्वाचं पार्ट आहे. ओके, चला आता वन बाय वन आपण डिस्कस करू. सो इथे आपण आपल्या कोडमध्ये जाऊया. वी विल गो विथ आवर बॅच. आज आपला डे 26 आहे. ओके, लेट्स क्रिएट दॅट वन. आणि हा झालं तर आपला ह्या सॅटर्डेला बॅच असेल. ओके, दुपारून. बिकॉज टॉपिक्स थोडे, तुम्ही जर म्हटलं मी फास्ट पण घेईल, असं काही प्रॉब्लेम, मग बॅच घ्यावं लागेल आपल्याला. ओके, येस. सो येस, डे 26. लेट्स डिलीट दिस ऑल फाईल्स. ग्रेट. आणि आपण फर्स्ट फाईल क्रिएट करूया. ओके, दॅट विल बी स्टॅटिस्टिकल फंक्शन्स. ओके, .py, सॉरी, .py. ओके, येस. सो सर्वात आधी आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे ते आपण कॉल करून घेऊया. एक छोटासा ॲरे क्रिएट करून घेऊ. एक छोटासा ॲरे बनवून घेऊया. सो आय विल जस्ट से एनडी ॲरे, एन डायमेन्शन ॲरे, np डॉट ॲरे. ओके, अँड लेट्स से की आपल्याकडे एक रेकॉर्ड आहे. ओके, सो जस्ट एक असा विचार करा की माझ्याकडे एक प्रॉडक्टचा रेकॉर्ड आहे, किती प्रॉडक्ट कसे सेल आउट झाले. ओके, काउंट आहे प्रॉडक्टचा. तर सपोज 7 दिवसाचा काउंट आहे. पहिल्या दिवशी 12. ओके, दुसऱ्या दिवशी सपोज 33, 33, then 21, then 56, then 61, okay, then 77, then 9, then again 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, आता मला याचं काढायचं आहे सम. काय काढायचं आहे? सम काढायचं आहे. सो इन दॅट केस वी कॅन जस्ट यूज np डॉट सम मेथड आणि जस्ट आय विल से nd array. आणि याला जर आपण टर्मिनलमध्ये रन जर केलं, ओके, त्याला आपण कशात रन करणार आहे? टर्मिनलमध्ये. So if I save it and here I will just say Python 3 and just we will say that we need to run Python 3 and 1 dash. Okay, perfect. So याला आपण प्रिंट करून बघूया आता. And just I will say sum of week products or weekly sale. Just a minute. So we'll just say so just a minute. So the sum of weekly sale product is, okay, this is what we will have. Let's run it. So इथं किती इथे ऍडिशन, म्हणजे एका वीक मध्ये आपण 270 प्रोडक्ट सेल केले. ओके, तर आता हा झाला 1 डायमेन्शन आहे. काय झाला? हा 1 डायमेन्शन आहे. पण सपोज माझ्याकडे काय झालं की 7 वीक्स आहे. किती वीक्स आहे? सॉरी, डेज किती आहे? 7 डेज. या 7 डेजला आपण काय करू की प्रत्येक डेला 3 पार्टमध्ये डिवाइड करू, मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग. ओके, सो लेट्स डिस्ट्रीब्यूट इट लाईक दिस. तर इथे मी म्हणेल की लाईक वी विल जस्ट क्रिएट 2D ॲरे. ओके, सो सकाळी 1, दुपारी 10, संध्याकाळी 1. ओके, सो आता आपण नंबर चेंज करूया. सो आय विल जस्ट से 5, 10, 4. सेकंड डेला काय होतं? लाईक 11, 21, 0. असं होतं कधी कधी प्रोडक्ट विकलेच नाही गेलं. So in the same way, I will just say third. I think so we will take two values, okay? 15,
ओके अँड जस्ट विल से 10 किंवा सिंगलच घेऊया, नंबर खूप मोठे होते. यू विल जस्ट कीप इट व्हेरी सिम्पल. Okay, then I will just say 5, 7, 3. Then we will just say 5, 6, 2. Now we just say 6, 1, 3. Sorry. Okay. Then we will just say 7, 7, 6. And here I will just say 1, 0, 0. आता आपल्याकडे किती डायमेन्शन आहे? 2 डायमेन्शन. ओके. तर हे जे 2D अरे असतात ना, यांच्यामध्ये एक ऍक्सिस नावाचा कन्सेप्ट असतो. कोणता? ऍक्सिस. तर यामध्ये असं असतं, जर 0 ऍक्सिस असेल ना, तर याला व्हर्टिकल म्हणतात. ओके. आणि हाच जर ऍक्सिस 1 असेल तर काय म्हणतात त्याला? हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये कॉलम्स, आणि हॉरिझॉन्टल म्हणजे काय? हॉरिझॉन्टल. सो हॉरिझॉन्टल म्हणजे काय? रोज. रोज. ओके. कॉलम्स अँड रोज. मग सपोज मला फक्त प्रत्येक दिवसाचा सर्वांचं मला काय हवंय? कॅल्क्युलेशन हवंय. काय हवं आपल्याला? कॅल्क्युलेशन हवंय. पण कसं हवंय आपल्याला कॅल्क्युलेशन? डे वाईज हवंय. कसं हवंय? डे वाईज. मग डे वाईज जर कॅल्क्युलेशन हवं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला रो वाईज ऍडिशन करावी लागेल. बरोबर. सो इथे मी असं म्हणेल, लाईक से जस्ट आय विल से प्रिंट np डॉट सम, आणि या सम मध्ये आपण ए अरे पास करूया, इंडी अरे, and I will just say that I need axis as 1. काय लागतो आपला ऍक्सिस ॲज? जर मी रन केलं, यू विल सी की तो प्रत्येक दिवसाचा आपल्याला नंबर, जसं 5 + 504 त्याची ऍडिशन किती आली? 120 ऍडिशन किती आली? 573 ऍडिशन किती आली? येस. पण आता मला असं नकोय. मला काय हवंय माहिती का? मला प्रत्येक दिवसाचा, म्हणजे सॉरी, मला काय हवंय? मला ड्युरेशन वाईज हवंय. मॉर्निंगला किती झाले पूर्ण वीकमध्ये, दुपारी किती झाले, आफ्टरनून, आणि इव्हिनिंगला किती झाले. सो इन दॅट केस, येस, काउंट. सो इन दॅट केस आय विल जस्ट यूज 0. तर 0ने काय होणार आहे? तो आपल्याला त्या पर्टिक्युलर शेड्यूलमध्ये किती जातील. सो एका वीकमध्ये सकाळी 30 झाले सेल, दुपारी पूर्ण वीकमध्ये 23 झाले, आणि संध्याकाळी 18 झाले. सो इट मेक्स युअर लाईफ मोर इझी टू हँडल दी सम ऑफ द फंक्शनॅलिटी. तुम्ही 2D मध्ये करू शकता आणि 1D मध्ये पण करू शकता. लक्षात आलं? येस, लिहून घे.
येस, झालंय सर्वांचं लिहून? ओके, ग्रेट. येस. सो आता हा जो स्पेसिफिक आहे यालाच आपण थोडं पुढे कन्सिडर करूया. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट. नाव वी विल फाइंड आउट मीन मॅक्स. मीन मॅक्स, तर मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू. मग एखाद्या अरे मधली तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू हवी असेल, सो यू कॅन यूज अ मीन मेथड फॉर इट. काय यूज करणार आपण? मीन. सो जर मी म्हटलो np डॉट मीन, इट प्रोव्हाइड्स अ मीन मेथड टू अस. ओके, आता बघा हे मीन 2D आणि मध्ये पण चालते. ओके, 1D आणि 2D मध्ये पण. ओके, सो लेट्स यूज इट. आता हाच सेम ॲरे आपण ठेवूया, वरती ऑलरेडी आहे हा. सो मला इथे मीन आणि मॅक्स फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं? मीन. आधी पहिलं मीन करूया. सो इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट अ मीन फॉर दिस ॲरे, ओके, आय थिंक सो मी ओव्हर राईड केलेलं आहे, सो इथे मी तसंच यूज करेल. सो हिअर आय विल जस्ट से दॅट प्रिंट मीन व्हॅल्यू. तर आता मीन आणि मॅक्स कसं फाइंड आउट करणार आपण? फॉर दिस आय विल जस्ट यूज np डॉट मीन, आणि यामध्ये आपण तो ॲरे पास करणार. ॲरेचं नाव काय आपलं? nd ॲरे. अँड लेट्स रन इट. सो यू विल सी, इट विल से mean value is this one. In the same way, if I want to do the max, तर काय करणार आपण? Max value is this one. ओके, आता सपोज तुम्हाला मिनिममचा इंडेक्स हवा आहे, मिनिमम व्हॅल्यूचा इंडेक्स. काय हवा आपल्याला? मिनिमम व्हॅल्यू इंडेक्स. तर इथे आपण अर्ग मीनचा यूज करतो. काय यूज करतो? अर्ग मीन. सो यू विल सी इट सेज याचा इंडेक्स पोझिशन किती आहे? 6. 0 1 2 3 4 5 6. आणि हे जर मला मॅक्स हवा असेल, मॅक्स व्हॅल्यूचा इंडेक्स, सो वी यूज अर्ग मॅक्स. काय यूज करतो आपण? अर्ग मॅक्स. सो इट विल प्रोव्हाइड अस अ मॅक्स इंडेक्स. तर मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 77. सो 0 1 2 3 4 5, दिस इज द इंडेक्स ऑफ दिस वन. ओके, हाच सपोज तुमचा 2D ॲरे. कोणता ॲरे? 2D ॲरे. सो यू कॅन यूज द सेम लॉजिक फॉर 2D. बट सपोज मला मीन हवा आहे. ओके, सो हिअर आय विल जस्ट से दॅट ॲक्सिस व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. तर पहिलं मी इथे 1 यूज करेल. 1 म्हणजे हॉरिझॉन्टल. अँड लेट्स रन इट. तर इथे तुम्हाला मीनचे व्हॅल्यूज भेटतील बघा डायरेक्टली. म्हणजे सर्वांच्याच तुम्हाला व्हॅल्यू भेटतील. प्रत्येक ॲरेची हॉरिझॉन्टल वाईज व्हॅल्यू भेटेल. ओके, सो इथे मीन व्हॅल्यू फॉर इच रो. ओके, आणि इथे जर 0 यूज केला तर काय मिळेल? मीन व्हॅल्यू फॉर इच कॉलम. सी, सो मीन व्हॅल्यू फॉर इच रो आणि मीन व्हॅल्यू फॉर इच कॉलम. तर पहिल्या कॉलममध्ये सर्वात छोटा कोणता आहे? 1. दुसऱ्या कॉलममध्ये, तिसऱ्यामध्ये पण 0. सेम लॉजिक तुम्हाला कशासाठी मिळेल? मॅक्स साठी. कशासाठी मिळेल? मॅक्स साठी. सो मी तर म्हणेल मॅक्स व्हॅल्यू फॉर इच रो, मॅक्स व्हॅल्यू फॉर इच कॉलम. ओके, सो इथे फक्त आपण काय करणार आहे? सॉरी, just I will say max value. So here if I try to run it, it's here. इथे तो बनेल बघा. तर यामध्ये 5 बिगर आहे, नंतर 2 बिगर आहे बघा इथे, राईट. सो तो प्रत्येक रोची तुम्हाला मॅक्स व्हॅल्यू देईल. अँड इट विल रिटर्न वन वेक्टर रो, वेक्टर ॲरे. ओके, आणि जर कॉलम वाईज जर घेतलं तर कॉलम वाईज पण भेटतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की कॅल्क्युलेशन फाइंड आउट करणं सर्वात सोपं आहे. यू डोंट नीड टू बी हॅव व्हेरी डेन्स सिनॅरिओ फॉर दिस. समजतंय का? येस. So this is how you can find out a mean and max for a given number. Okay? हे लिहून काढा बरं प्रत्येकाने. दिसतंय का? आता दिसतंय ना? येस, ऑनलाईन मेंबर समजतंय का? Yes, Yes, sir. sir.
ओके. येस सर. येस. एकदा कंप्लीट झाल्यानंतर फक्त हँड रेज करा.
फाईन. या पॉइंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? सोपं आहे ना? ठीक, व्हेरी गुड. चला आता मीन मीडियनचा कन्सेप्ट समजून घेऊया. ओके, व्हेरी गुड, सिंपल आहे. ओके, सो लेट्स रिझ्यूम इट बॅक. ओके, so now let's understand a mean and median. Okay, so the mean median काय असतं? मीन म्हणजे ॲव्हरेज आणि मीडियन म्हणजे मिडल व्हॅल्यू. व्हेरी गुड. सो इफ आय जस्ट से एन डी अरे, एक नंबर घेऊया आपण, 2 4 6 8 10. त्याचं ॲव्हरेज काय येईल बरं? ओके, नो प्रॉब्लेम. 15 ॲव्हरेज, ॲव्हरेज 15 येईल. ठीक आहे, ठीक आहे. एन पी डॉट अरे. ओके, सो ॲव्हरेज कसं फाइंड आउट करतो आपण? टोटल नंबर ऑफ सम डिवायडेड बाय त्याची लेंथ. बरोबर ना? बरोबर आहे का? ओके, चला आपण म्हणू रिझल्ट आणि त्यानंतर इथे आपण प्रिंट करू. So just I will say let's print it. Result. सो अशा केसमध्ये आपल्याला आउटपुट काय येईल? 6. सो ॲव्हरेज काय आलं? 6 आलं, राईट? आता हेच जर आपल्याला शॉर्टकटमध्ये हवं असेल, सो वी कॅन जस्ट यूज NP डॉट मीन आणि यामध्ये आपल्याला आपला ॲरे पास करायचा. लेट्स रन दिस, इट वर्क्स. ओके, सेम वे मध्ये we don't have access for this. So it will just provide you a mean over here. काय प्रोव्हाइड करेल? It will provide you a mean over here. Yeah. So जर 2D असेल तर परत तुम्ही ऍक्सेसचा यूज करून करू शकता. ओके, फॉर 2D. Now in the same way, if I want to find out the median of it, so we can just use median. Median मध्ये काय होतं? तुम्हाला मिडल व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल? मिडल व्हॅल्यू मिळेल. ओके, सो इफ यू ट्राय टू रन दिस, इट विल गिव्ह अस 6 6 ओव्हर. आता याचं जर आपण 1000 केलं तर ॲव्हरेज काय येईल बरं? ते सर्वांची सम डिवायडेड बाय टोटल नंबर. तर इथे ॲव्हरेज बदलतं, पण मीडियन काय राहील? सेम राहील, कारण जेवढी तुमची साईज त्याचा सेंट्रलाइज पार्ट बघा. सपोज आता इथे करंटली 1 2 3 4 5 नंबर्स आहे, मी इथे गेले 6. आता मला सांगा, ॲव्हरेज तर कॅल्क्युलेशन नंतर येईल, पण याचं मीडियन काय येईल बरं? येस, काय लिहित बा याचा मीडियन? बघा, मीडियन म्हणजे काय? हा जो ॲरे आहे या ॲरेचा सेंट्रलाइज पार्ट. तो सॉर्ट बीट काही करणार नाही. तर सर्वात आधी आपली व्हॅल्यू काय येईल बघा इथे? 10 2 10 4 6 आणि 8. त्या 6 आणि 8 च्या मध्ये जो मधला नंबर येतो इथे, इट विल प्रोव्हाइड अस आउटपुट ॲज 7. ओके, तर मीन म्हणजे काय? मीन म्हणजे काय? मीन इज बेसिकली, so your mean is nothing but it's a average of your array. Okay, mean म्हणजे काय? Average of your array. आणि त्या केसमध्ये मीडियन म्हणजे काय? It will provide a middle value of a array. Okay, it will provide a middle value of a array. So आता जर इथे 8 8 असेल तर काय आउटपुट येईल बरं? ओके, सो बेसिकली तो 8च देईल, कारण दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहे. त्यांना ऍड करून डिवाइड जरी केलं तर व्हॅल्यू काय येते? ओके, इथे जर मी 10 आणि 8 असं घेतलं तर
9 येईल ऑब्विसली, राईट? का? कारण हे जे मिडलला 2 आलेले नंबर त्यांची ऍडिशन होईल आणि नंतर डिवाइड बाय 2 होतं. सो दिस इज कॉल्ड एज अ मीन अँड मीडियन ऑफ अ नंबर. येस, हे लिहून घ्या बरं. So here we will just take a 5 minutes of break also, and then we'll resume it back.
ओके, तिथपर्यंत सर्व आता क्लिअर आहे. मीन मीडियन समजलाय. ओके, येस, ऑनलाईन मेंबर्स हो सर. येस या सर. पॉइंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? येस, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? No, sir. ओके, दॅट्स रिअली ग्रेट. ओके, चला आता पुढचा पॉइंट डिस्कस करूया. ओके, अँड लेट्स डिस्कस द नेक्स्ट टॉपिक. ओके, सो आता आपण स्टँडर्ड डेव्हिएशन नावाचा कन्सेप्ट समजून घेऊया. ओके, आता स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतो? बेसिकली इट मेजर्स हाऊ स्प्रेड आउटपुट डेटा इज. ओके, बेसिकली त्याचं एक डेफिनेशन आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन provides a way to measure how spread out data is. ओके, आता त्याचं थोडंसं कन्सेप्ट समजून घेऊया. बघा, डेव्हिएशन जो असतो ना, तो कॉमनली तुम्हाला एक स्पेसिफिकली स्पेसिफिकली कॅल्क्युलेशन प्रोव्हाइड करतो. जर ती कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू छोटी असेल तर याचा अर्थ आहे तुमच्यात स्टेबिलिटी. ओके, जर नसेल तर याचा अर्थ आहे तुमचा डेटा वोलाटाईल आहे. काय डेटा? वोलाटाईल डेटा आहे. ओके, एक एक्झाम्पल घेऊया. सपोज एक like let's say we have a product record. Okay, product sale record. बरोबर ना? सेल रेकॉर्ड. सो आय विल जस्ट से np.array आणि यामध्ये आपण एक अरे डिफाईन करू. आता हा प्रॉडक्टचा 7 दिवसाचा डेटा आहे. किती दिवसाचा? 7 दिवसाचा, 7 days. पहिल्या दिवशी 10 प्रॉडक्ट विकले गेले, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी लाईक 50, चौथ्या दिवशी 12, पाचव्या दिवशी 7, सातव्या दिवशी 1 2 3 4 5, सहाव्या दिवशी लाईक 90 आणि सातव्या दिवशी सपोज 0. ओके, प्रॉडक्टच विकला नाही. सो जर मी याला असं म्हटलो की लाईक से प्रिंट np.std, std स्टँड्स फॉर स्टँडर्ड डेव्हिएशन, आणि ते आपण प्रॉडक्ट पास करतो. इफ आय सेव्ह इट अँड इफ आय रन दिस, यू विल सी तो आपल्याला 30 देतो. इथं काय देतो व्हॅल्यू? 30. जर कॅल्क्युलेशन केलं तर ही व्हॅल्यू ऍक्च्युली 1 पेक्षा खूप मोठी झालेली. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हा डेटा वोलाटाईल येतो, याच्यामध्ये स्टेबिलिटी नाहीये. स्टेबिलिटी नाहीये. तर आपण एक असं प्रिटेंड करू शकतो की तुमचं जे शॉप आहे त्याच्यामध्ये एका स्पेसिफिक डेला खूप कस्टमर येतात, एका स्पेसिफिक डेला कमी कस्टमर येऊ राहिले. मग यामध्ये आपल्याला कशा प्रकारे स्टेबिलिटी आणता येईल? आता असं तर कोणाला लागत नाही की त्यांच्याकडे 0 प्रॉडक्ट यावे, म्हणजे 0 कस्टमर. सो दे विल ट्राय टू गो विथ 90. मग 90च्या वेळेस तुम्ही काय केलं होतं? ते ऑफर ऍड केल्या होत्या का? का तुम्ही बाय 1 गेट 1 फ्री दिलं होतं का? का तुम्ही स्पेसिफिकली काही कॅम्पेनिंग रन केली होती? सो याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की लाईक वेअर द स्टँड्स. सपोज त्याच पर्टिक्युलर यांचं नेक्स्ट वीकमध्ये 50 प्रॉडक्ट पहिल्या वीकमध्ये विकले गेले, दुसऱ्या वीकमध्ये 51, तिसऱ्यामध्ये 52, नंतर परत 49. ओके, then it was like say again 50, then it was like say 55, and then it was like say 55, and again it was 51. सो आता जर याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, सो इट्स नियर टू 1. बेसिकली आता हा स्टँडर्ड आहे. याचा अर्थ असा की तुमचा बिझनेस स्टेबल लेवलला चालू आहे. आता तुम्हाला फक्त याला इम्प्रूव्ह करायचं आहे. सो जिथे 90 येत होते आता तिथे 50च्याच रेंजमध्ये कॅन्डिडेट येत आहेत किंवा कस्टमर येत आहे. सो हाऊ यू कॅन हँडल इट? हे जे कंडिशन लॉजिक आहे, दिस इज समथिंग विच वी नीड
फॉर स्टँडर्ड डेव्हिएशन. कन्सेप्ट लक्षात येतोय का? येस, दॅट्स इट. ओके, सो इथे मी थोडी डेफिनेशन लिहितो स्टँडर्ड डेव्हिएशनची. So standard deviation measures how spread out data is. Okay, spread out data is. हा झाला स्टँडर्ड डेव्हिएशनची डेफिनेशन. If a number is small, it's stable. If the number is large, its standard deviation is large. Okay, so if the number is small, it's stable. If the number is large, okay, its standard deviation is large. किंवा तुम्ही याला म्हणू शकता is highly fluctuating. Okay, सो आता ही स्टेबिलिटी तुम्ही बघू शकताय तुमच्या कॅल्क्युलेशन्स वरून. लक्षात आलंय? क्लिअर आहे? झालं सर्वांचं? हँड रेज करा प्लीज, कोड लिहून झाला असेल तर. सो स्टँडर्ड डेव्हिएशन थोडंसं महत्वाचं असतं. बघा हे सगळे मॅथमॅटिकल वर्ड्स आहेत, बट याला ज्यावेळेस आपण रिअल वर्ड सोबत कनेक्ट करतो तर ते थोडं सोपं होऊन जातं. ओके, येस. जशी मी तुम्हाला आता एक येस झालं इथपर्यंत सर्वांचंच? येस गाईज? येस सर झालं. ओके, दॅट्स रिअली ग्रेट. येस, चला आता आपण एक नेक्स्ट मेथड बघूया. अँड द लास्ट मेथड ऑफ स्टॅटिस्टिकल फंक्शन कॉल्ड एज अ पर्सेंटाईल. ओके, आता बघा गणितामध्ये जर डेफिनेशन घेतली तर ती थोडी डिफिकल्ट पण वाटते. ओके, बेसिकली पर्सेंटाईल, सो व्हॉट इज अ पर्सेंटाईल? इट रिटर्न्स अ व्हॅल्यू बिलो विच द पर्सेंटेज ऑफ ऑब्झर्वेशन फॉल्स. ओके, लिहून घे सर्वांनी, लिहून घ्या. सो पर्सेंटाईल म्हणजे काय असते? पर्सेंटाईल रिटर्न्स व्हॅल्यूज बिलो विच a percentage of observation falls. परत एकदा सांगतो. Percentile returns value below which a percentage of observation falls. आता हे पक्क संस्कृत होतं. ओके, चला याला थोडस सिंपल भाषेमध्ये फोडूया. सपोज 200 स्टुडंट्स आहे. किती स्टुडंट्स आहे?
200 स्टुडंट्स. आणि या 200 स्टुडंट्स मध्ये मला असे स्टुडंट फाइंड आउट करायचे, असे 5%. सो 200चे 5% किती होतात? 10 स्टुडंट्स. 100चे 5% 5 होतात. तर 200चे 5% 10 होतील, बरोबर? म्हणजे मला असे 10 स्टुडंट फाइंड आउट करायचे जे टॉपर आहे. ओके, सो मला ही रेंज हवी आहे की त्यांना मार्क्स किती पडले. आलं लक्षात? चला एक एक्झाम्पल घेऊ. सपोज माझ्याकडे एक रेंज आहे. ओके, आय हॅव अ सर्टन रेंज ऑफ मार्क्स. एक रॅन्डम रेंज मी घेणार. सो जस्ट आय विल से प्रिंट. ओके, सो इथे मी NT जस्ट आय विल से स्टुडंट मार्क्स. ओके, आणि ह्या एरियामध्ये थोडंसं डिफरन्स करूया आपण. सो 30, ओके, 30, 35, 40, 50, 60, 65, 70, 80, 90, 95, 100. ओके, सो असं बघा, एक ओव्हरऑल आपल्याकडे एक रेंज आहे. ही एक मी रॅन्डम रेंज घेतली. काय घेतले? जे स्टुडंट्सला मार्क्स पडले ना, तर एक रॅन्डम रेंज घेतली. तर स्टुडंट असे होते की जे 3 आणि 100च्या मध्ये होते. तर मी जस्ट एक रॅन्डम रेंज घेतली की मॅक्झिमम मुलांना किती किती मार्क्स पडले. आता असं पण होऊ शकतं की 2 मुलांना यामध्ये मार्क्स आहे. ओके, स्टुडंट मार्क्स फॉर पायथॉन. स्टुडंट्सचे हे मार्क्स आहे पायथॉनमध्ये. असे काही मुलं ज्यांना 100, पण आता असं असू शकतं की काही मुलांना याच्यामध्ये पडलेले. आणि असे टोटल 200 स्टुडंट्स होते. किती होते? 200 स्टुडंट्स. ठीक आहे, 200 स्टुडंट्स. मग आता टोटल मी इथे रेंज किती घेतली आहे? 10ची रेंज घेतली. ठीक आहे, जसे एक ॲझम्पशन करा, असं काही फिक्स नाही याच्यामध्ये, जसे एक ॲझम्पशन समजण्यासाठी. तर मला कॅल्क्युलेट करायचं की असे किती स्टुडंट्स आहे. अशी मला जस्ट यापैकी 5% स्टुडंट असे हवे जे जे टॉपमध्ये येतील, 5 टॉपर्स. आणि मला हे बघायचंय की जे 5 टॉपर्स आहेत त्यांना मार्क्स किती पडलेले. काय करायचं इथे? 5 टॉपर्स आहे तर त्यांना कमीत कमी मार्क्स किती असतील मला हे काढायचं आहे. सो इथे पर्सेंटाईल तुमची मदत करेल. कसं? सो इथे मी म्हणेल प्रिंट NP.percentile स्टुडंट मार्क्स, आणि इथे मी 95 करेल. 95 मध्ये काय होईल मला बघा, पर्सेंटाईल जी असते ना व्हॅल्यू ती मॅक्झिमम 100 असते. किती असते? मॅक्झिमम 100. आता इथे आपल्याला 100 मार्क्स म्हणून नाही, ती 100च असते. सो जर मी 95 केलं तर मला एक असा नंबर भेटेल की जो डिफाईन करेल की 95 पॉइंटला किती मार्क्स होते. ओके, सो इट विल प्रोव्हाइड अस दॅट मार्क्स. आणि मग मी तिथं कन्सिडर करू शकतोय की 95च्या वरती मिनिमम कॅन्डिडेटला एवढे टक्के असते. म्हणजे जो टॉपर आहे, पहिले 5 टॉपर, त्यातला सगळ्यात शेवटचा जो टॉपर असेल त्याला मिनिमम एवढे मार्क्स आहे. चला हे प्रिंट करून बघूया. यू विल सी इट विल प्रोव्हाइड अ मार्क्स दॅट इज गोइंग टू बी 97.5. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जे 5 स्टुडंट्स मला हवे, कारण 95 दिले ना आपण, तर 100 - 95 किती आता? 5. म्हणजे 5 स्टुडंट्स असे असतील ज्यांच्यामध्ये मिनिमम 5व्या स्टुडंटला 97 पडलेले. म्हणजे असे 95% स्टुडंट्स आहे ज्यांना 80 97च्या खाली टक्के. आता तुमच्या स्टाफने सांगितलं की मला असे स्टुडंट सांगा, म्हणजे 75% स्टुडंट्स एक्झॅक्टली असे किती स्टुडंट्स आहे. ओके, 75% स्टुडंट ज्यांना किती पर्सेंट पडले मला हे हवं. सो सिम्पल, आय जस्ट वॉन्ट टू कॅल्क्युलेट अ पर्सेंटेज, आय जस्ट वॉन्ट टू गेट अ पर्सेंटेज, ओके, ऑफ अ नंबर फॉर 75 पर्सेंटाईल. म्हणजे काय की जर मी ते 75 दिला तर मला एक असा पर्सेंट भेटल त्याच्या खाली 75% पोरं आहे. ओके, लेट्स रन इट. किती पर्सेंट आहे? 85. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 85%च्या खाली 75% मुलं आहे. म्हणजे जर बॅचमध्ये 200 मुलं असतील तर 75% म्हणजे किती मुलं? 75 आणि 75 150. म्हणजे 200 पैकी 150 मुलं असे ज्यांना 85च्या खाली टक्के. ओके, बरोबर आहे. आता मला आहे ना सगळ्यात ढ पोरं काढायची.
सो मला 10% पोरं काढायची, म्हणजे 200 पैकी 30 पोरं 200 पैकी 20 पोरं मला अशी काढायची जे ड आहे, म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सचं बोलून मीटिंग घ्यायची. तर अशा केसमध्ये आपण म्हणणारी ते पर्सेंटाईल रन करणार. ज्याला 35% पडले ना त्याच्या खालचे सगळे मुलं आपल्याला हवेत. सो इट विल प्रोव्हाइड अस अ रेंज ऑफ डाटा. मग आपण लिस्टमध्ये काढणार आपल्या अरेमधून की 35 कोणाला पडलेले आहे, आणि 35 मधून आपण फिल्टरिंग करणार. त्यासाठी आपण सर्च आणि फिल्टर यूज करणार, जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे. ओके, कन्सेप्ट समजले पर्सेंटाईल काय असतं. बेसिकली पर्सेंटाईल डिफाईन्स, काय डेफिनेशन गणितातली, हा बघा हे पर्सेंटेज ऑफ ऑब्झर्वेशन आहे. ओके, सो आपण पर्सेंटाईल व्हॅल्यू देतो, जे आपले व्हॅल्यूज आहे तिथे. ओके, इट डिफाईन्स, काय डेफिनेशन, हा पर्सेंटेज ऑफ ऑब्झर्वेशन फॉल्स, म्हणजे ती अशी व्हॅल्यू रिटर्न करेल ज्याच्या खाली ते नंबर्स आहे. सो आपण पर्सेंटाईल किती दिला होता इथे, 10% म्हणलो होतो. सो तो 10%च्या खालचे सगळे कॅन्डिडेट घेतलेले. पर्सेंटेज ऑफ ऑब्झर्वेशन फॉल्स, पर्सेंटेज ऑफ ऑब्झर्वेशन फॉल्स. ओके, आता मी म्हटलं की मला असे मुलं हवे, जस्ट आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट की 50% अशी किती मुलं आहे, म्हणजे एक्झॅक्टली मला पॉईंट हवा आहे की तो 50 पॉईंटला किती पर्सेंट आहे, म्हणजे मला हे समजेल की 100 मुलं किती पर्सेंटच्या खाली. सो इथे 65, म्हणजे याचा अर्थ असा होतो की 65% खाली 50% मुलं आहेत. मग जर बॅच 200ची असेल तर 100 मुलं अशी ज्यांना 65% खाली पडले. मग आता तुम्ही हे पण काढू शकताय. ओके, की आता 10च्या खाली 35 आहे, 50, मग 10च्या आणि 20च्या, 10 आणि 50च्या मध्ये किती पर्सेंट आहे, यू कॅन कॅल्क्युलेट दॅट. ओके, सो 65 मायनस 35 आणि 35 to 65, तुम्हाला तो जो डिफरन्स आहे तो भेटून जाईल तुम्हाला लगेच. आलं लक्षात, दॅट्स इट. सो दॅट इज व्हॉट द लॉजिक इज. येस, हे लिहून घ्या. पर्सेंटाईल, इथे त्याची डेफिनेशन दिली, तुम्ही ही पण यूज करू शकता. सो कोणते कोणते फंक्शन्स बघितले आपण, सम, मीन, मॅक्स, मीन, मीडियन, अर्ग मॅक्स, अर्ग मीन, त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन आणि पर्सेंटाईल. येस, hope so till here it's clear. Good. Chala. So here we have completed our module number 6. Now let's move towards the module number 7. Okay, actually आपण module number 7 ऑलरेडी बघितलेलं आहे, फक्त एक ओव्हरव्ह्यू आपण देऊया त्याला. ओके, नथिंग मोर दॅन दॅट.
So just I will say search, sort, filter dot py. Okay, तर मॉड्यूलचं नाव घ्या, सर्चिंग, सॉर्टिंग अँड फिल्टरिंग इन NumPy. सर्चिंग, सॉर्टिंग, फिल्टरिंग इन NumPy. ओके, चला एक array घेऊया. So I will pick the array from the top only, this one. मी तोच array यूज करतो जो ऑलरेडी आपण यूज केलेला आहे. ओके, सो करंटली याच्या व्हॅल्यूज आहे. सो करंटली याच्या व्हॅल्यूज आहे. ओके, या सर्व व्हॅल्यू कसे आहे, अनसॉर्टेड आहे, बरोबर ना? कसे आहे, अनसॉर्टेड आहे. So if you want to sort it, we can just first we are going to see sort. Sorting म्हणजे काय? Current element in ascending or descending. Yes. Arranging the element in ascending or descending order, right? So we can just use np.sort method to sort an array. Okay, let's print it. Let's print it. So आपण टर्मिनल वरती जाऊया. And here just we will try to do it. Okay, so let's say yes. So if you don't know, आम्ही इन्स्टिट्यूट लॉग इन पण दिलं LMS मध्ये. ओके, सो आता तुम्ही जे असाइनमेंट जेव्हा अप करशाल, तुमच्या स्टाफला ते असाइनमेंट दिसतील, त्यांचा स्कोर पण दिसेल. प्लस हे जे मॉड्यूल आता आम्ही नवीन ऍड करतोय, तुम्ही जसे आन्सर्स सबमिट कराल तर त्याला टायमर पण दिलेला आहे. त्या टायमरमध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. ओके, इनिशियली त्याला टायमर नाही, बट लाईक यू विल गेट दॅट वन आफ्टरवर्ड्स. ओके, सो प्रॅक्टिस टेस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही करू शकता. तेच तुमच्या स्टाफला पण दिसेल की तुम्ही प्रॅक्टिस किती क्वेश्चन्सचे केलेलं आहे. ओके, दे विल हॅव इम्प्रेशन्स ऑफ इट. आणि डोंट वरी, तर हॅक नाही करता येणार, कारण थोडा सिक्युअर कोड ठेवला आहे आम्ही. सो डोंट वरी अबाउट दॅट. येस, ते मॉड्यूल बेसिकली आम्हीच डिझाईन केलं. वी हॅव अ डॉकर सिस्टीम विथ अस. त्यामध्ये जो पण लँग्वेज आहे त्याचा इंटरप्रिटर रन होतो. इट प्रोव्हाइड्स आउटपुट. ओके, फक्त थोडासा सीन आहे, टर्मिनल आम्ही स्वतःचा बनवू नाही शकलो, त्यामुळे मी एक्सप्लेन करेल तुम्हाला ते कसं हँडल करायचं. ठीक आहे, सो आज अप होईल तो प्रोबॅबली उद्या मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. येस, सो लेट्स रन दिस कोड. सो इथे मी म्हणेल पायथॉन 3 स्पेस 2 सर्च. सी, सॉर्टिंग मध्ये परफॉर्म झालं. इट्स नॉट दॅट मच डिफिकल्ट. हा, सो जर सॉर्ट करायचं असेल तर ते तेवढं डिफिकल्ट नाही जेवढं वाटतंय आपल्याला. इट वर्क्स. इट वर्क्स हाऊ यू वॉन्ट. आता क्वेश्चन असा, याचं जर आपल्याला डिसेंडिंग करायचं असेल तर, कारण की बाय डिफॉल्ट काय होतं, सॉर्टिंगने असेंडिंग सॉर्टिंग कम्प्लीट होते, बरोबर? तर जर याला मला डिसेंडिंग हवं असेल तर पहिला आपल्याला ॲरे लागेल. काय हवं आपल्याला पहिला? ॲरे. या ॲरेला डिसेंडिंग मध्ये करायचं असेल तर आपण लिस्टमध्ये कन्सेप्ट बघितलेला आहे, रिव्हर्स लिस्ट कशी प्रिंट करायची, राईट? सो वी कॅन डू इट लाईक दिस. स्क्वेअर ऑफ स्टार्ट नकोय, एंड नकोय, फक्त मला रिव्हर्स हवी. सो इट विल प्रोव्हाइड अस अ डिसेंडिंग. आता हेच जर आपण डायरेक्टली इथे जर अप्लाय केलं तरी चालतं, कारण की हा रिटर्न मध्ये काय देणार आहे? सॉर्टेड ॲरे. आणि त्यानंतर आपण त्या ॲरेवरती स्लाइसिंग अप्लाय करतोय. सो जस्ट आय विल से प्रिंट ॲरे. इट विल प्रिंट अ डिसेंडिंग ॲरे. इट विल प्रिंट अ डिसेंडिंग ॲरे. आता सर्चिंग आणि फिल्टरिंग हे बऱ्यापैकी सिमिलर आहे. ओके, सर्चिंग आणि फिल्टरिंग. चला समजून घेऊया. सो आपण वेअर नावाचा मेथड यूज केली होती. काय यूज आहे बरं वेअरचं? इट रिटर्न्स अ Index value. yes, it returns an index. It returns a index. काय रिटर्न करतो तो? इंडेक्स रिटर्न करेल. ओके, इन ॲरे फॉर्मॅट, बरोबर ना? सो सपोज या ॲरे मध्ये मला अशा व्हॅल्यूज हव्या ज्या 25 पेक्षा ग्रेटर आहे. ओके, सो इफ आय जस्ट से दॅट, जस्ट आय विल से कंडिशन ॲरे and just I will say np.where
आणि ते आपण कंडिशन देऊ शकतो. काय कंडिशन देणार आपण? दॅट जस्ट आय विल से अ कंडिशन इज गोइंग टू बी whatever my array is, so I will say nd array square of nd array greater than 25. And if I try to print this, तर रिटर्न मध्ये आपल्याला काय भेटणार आहे? हा इट विल प्रोव्हाइड अस अ array index greater than 25 केलं ना आपण. अरे सॉरी, ओके. सो 1 2 3 4 5. Just a minute. Sorry, greater than. No, काहीतरी चुकतंय. Condition is greater than. Condition is greater than 25, right? ND array. हा तो इंडेक्सच रिटर्न करेल. हा, आय एम सॉरी, आय एम सो सॉरी. मी ऍक्च्युली 0, yes. So yes, so it will provide us first, third index, fourth index. मी हे 0 मुळे थोडं मी कन्फ्यूज झालो होतो. जस्ट आय वॉज थिंकिंग अबाउट इट. ओके, सो इट विल प्रोव्हाइड अस दॅट इंडेक्स. आता मला याच जर का डेटा हवाय, त्याच्यासाठी आपण एनडी डॉट फॅन्सी इंडेक्सिंग यूज करू शकतो. जस्ट आय विल पास अ फॅन्सी इंडेक्सिंग वर, and it will provide us that record, right? याचीच आपली दुसरी वे, ज्याला म्हणतात बुलियन फिल्टरिंग. हे पण आपण लर्न केलंय बुलियन इंडेक्स नावाने, बरोबर ना? त्याच्यामध्ये सिंगल कंडिशन, मल्टी कंडिशन पण आपल्याला देता येत. जर मला हे दोन लॉजिक एकत्र करायचे तर कसं करणार मी? जस्ट मी असं म्हणेल प्रिंट, ओके, लेट्स सी. सो आय विल जस्ट से कंडिशन बुलियन ॲरे. आणि इथे मी काय करेल? np डॉट, sorry, I don't need that one anymore. I will just say nd is greater than 25. And let's print that array. Condition boolean array. तर तुम्हाला एक असा गोष्ट भेटेल इथे. You will find out a thing, you will get an array which will return a true if that index satisfied it. Okay? आणि हेच तुम्ही जर डायरेक्टली, आता ही कंडिशन आहे माझी, ही जर मी डायरेक्ट प्रिंट मध्ये अप्लाय जर केली, सपोज अगेन आय कॅन यूज फॅन्सी इंडेक्सिंग. सो आय जस्ट एनडी अरे of condition boolean array. So it will return the same output. काहीच डिफरन्स नाही. हे तुम्ही डायरेक्टली पण यूज करू शकताय. यू कॅन डायरेक्टली यूज इट ओव्हर हियर. ओके, तरी पण हे वर्क होईल. सो यू कॅन जस्ट राईट अ लॉजिक इन दिस वे ऑल्सो and it will work without any issue. Concept समजलाय? Yes. So this was your module number 7. Searching and sorting and filtering. हा एवढाच मॉड्यूल आहे. आता याच्या पुढचे जे मॉड्यूल आहे ना, ते खूप छोटे छोटे आहे. ओके, बट वी विल टेक अ रेस्ट फॉर दिस मॉड्यूल टुडे ओव्हर हियर. कारण पुढचा मॉड्यूल घेतला तर आहे ते चक्र परत फिरतील खूप सारे. ओके, तर याची सर्वांनी प्रॅक्टिस करा. हा, आता तुम्हाला चॅप्टर वाईज, चॅप्टर नंबर 1 2 3 4 अशा एक्सरसाइजेस भेटतील. ओके, सो प्लीज ते एक्सरसाइजेस थ्रू जा. तुम्हाला एक्सरसाइजेस कंप्लीट करायचे आहे, सो कंप्लीट करा. जस्ट प्रॅक्टिस इट आउट. ओके, and let's see some more thing in upcoming session. So Akash will be there to take your attendance. Okay, आणि मी बघितलेलं आहे खूप सारे मुलं लेट जॉईन करतात. ओके, सो स्टार्टिंगला 48 होते, नंतर एका तासाने 53 झाले, आणि आता शेवट 58 वर आलेले. सो डोंट वरी, उद्यापासून फ्रॉम टुमॉरो यू गाइज नीड टू लॉग इन विथ युअर झूम लॉग इन अकाउंट. ऑथेंटिकेशन शिवाय तो अलाउ नाही करणार. तर उद्या जे जे लेट जॉईन करताय, मी कॉल चालू असतानाच त्यांच्या पॅरेंटला कॉल करणार आहे. ओके, आणि तुम्ही जर सांगत असाल की पाऊस पडलाय, नेटवर्कचा इश्यू आहे,
तर हे रिझन प्लीज कोणीच आता सांगायचे नाही, कारण तुम्ही ऑनलाईन सिलेक्शन केलेलं आहे, ती रिस्क घेऊन तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे. सो तुमच्या लॅपटॉप मोबाईलची बॅटरी खराब झाली आहे, तुमचा कॅमेरा चालत नाही, आवाज येत नव्हता, रेंज नाही, हे रिझन चालणार नाही. मी रेकॉर्डिंगमध्ये सांगतोय. ओके. जर तुम्ही उद्यापासून लेट जर जॉईन झालात तर त्या केसमध्ये मी डायरेक्टली इथेच रेकॉर्डिंग चालू असताना तुमच्या घरच्यांना कॉल करेल. ओके. आणि तुमच्या घरच्यांना सांगेल की तुमच्या मुलावरती किंवा मुलीवर विश्वास ठेवू नका, ते खोटं बोलताय, कारण ते दररोज लेट जॉईन करताय. आता तुमच्या घरच्यांनी आम्हाला पुरावा मागितला तर आम्ही देऊ शकतोय तो डेटा, तर माझ्याकडे लॉग इन आहे. ओके. सो त्यामुळे कोणीही खूप हुशारी करू नका आणि लेट जॉईन करू नका. तुम्हाला वाटत असेल की माझी अटेंडन्स लागते, सर्व होतंय, दॅट डझंट वर्क. आणि मला कोणीही एक्सप्लेनेशन पण देऊ नका नंतर की सर माझा असा प्रॉब्लेम झाला, मी इथं होतो, पावसात अडकलो, ते रिझन्स सांगू नका. जर तुम्हाला लेक्चर करायचे असतील तर तुम्ही कुठे पण लेक्चर करा. ओके. आणि जर नसेल करायचे तर तुम्ही लेक्चरच करणार. हे समजलंय प्रत्येकाला? आता हो पण म्हणू नका, कारण मग पकडले जाल की तुम्ही लेट आले होते म्हणून. ठीक आहे. हा. सो जर तुम्ही लेट झालात तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहे. आणि तुमच्या पॅरेंटला तुम्ही कोणत्याही प्रकारे उल्लू बनवू नका प्लीज. ओके. की नाही सर खोटं बोलताय, माझ्याकडे सगळे पुरावे आहे. ठीक आहे. आणि मी तुमच्या कॉलेजमध्ये येऊन तुमच्या पॅरेंटला बोलू शकतोय ऑगस्ट नंतर पण. सो डोंट वरी अबाउट इट. आणि सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आणि एचओडी माझे थोडे चांगले परिचयातले, तर मी बोललेल्या गोष्ट कोणी खोटं बोलून म्हणणार नाही, कारण मी पुराव्यांसह गोष्टी घेऊन येईल की आपला जो चांगला सोज्वल चेहरा दिसणारा जो पाल्य आहे तो किती वाजता जॉईन झाला होता. ओके. आणि त्याने काय दिवे लावलेत. आणि तसं पण आता MSBTचा अपडेट आलेला आहे, पण 1.5 महिन्यानंतर एक टेस्ट घ्यायची, त्या टेस्टचे मार्क MSBTला अप होणार आहे. ओके. सो तसं आपलं 15 तारखेला टेस्ट राहणारच आहे, जेवढे आपले चॅप्टर झाले त्याच्यावरती. तर प्रत्येकाने प्रिपरेशन करायचं आहे आणि आपली 1 तासाची टेस्ट कंप्लीट करायची. ठीक आहे. येस, त्या टेस्टमध्ये कॅमेरे सगळ्यांचे ऑन राहतील. ऑफ जर असेल तर मी 0 मार्क्स देऊन MSBTला अपलोड करून देईल. ठीक आहे. ओके फाईन. सो आकाश विल टेक युअर अटेंडन्स. येस.
आवाज येतोय सर्वांना? येस सर. येस सर. सर सायली, प्रेझेंट सर. आदित्य, अभिजित, किरण, कृष्णा, सर. कृष्णा, प्रेझेंट सर. ओम, प्रेझेंट सर. प्रणव, प्रेझेंट सर. प्रीतम, प्रेझेंट सर. भवर प्रीतम, जगताप, प्रेझेंट सर. प्रियंका, प्रेझेंट सर. साक्षी, प्रेझेंट सर. कीर्ती, साई, प्रेझेंट सर. अनिशा, प्रेझेंट सर. ऋतुजा, प्रेझेंट सर. दर्शन, प्रेझेंट सर. हर्षाली, काजल, प्रेझेंट सर. मयूर, प्रेझेंट सर. ओम, प्रेझेंट सर. प्रथमेश, प्रेझेंट सर. गायत्री, प्रेझेंट सर. साई, प्रेझेंट सर. स्नेहल, प्रेझेंट सर. मोनिका, प्रेझेंट सर. अपेक्षा, प्रेझेंट सर. विद्या, प्रेझेंट सर. पृथ्वीराज, पृथ्वीराज आहे का? अनुजा, प्रेझेंट सर. आराध्या, प्रेझेंट सर. आरती, प्रेझेंट सर. श्रुतिका, प्रेझेंट सर. अश्विनी, प्रेझेंट सर. कृष्णा, गायत्री, प्रेझेंट सर. ऋषिकेश, पूनम, प्रेझेंट सर. कार्तिकी, प्रेझेंट सर. कार्तिक, प्रांजली, प्रेझेंट सर. रेश्मा, प्रेझेंट सर. रूपाली, ऋतुजा, समीक्षा, प्रेझेंट सर. स्नेहल, दिव्या, प्रेझेंट सर. समृद्धी, प्रेझेंट सर. प्रतिमा, प्रेझेंट. साक्षी, प्रेझेंट सर. प्राची, प्रेझेंट सर. वैष्णवी, प्रेझेंट सर. वैष्णवी, प्रेझेंट सर. शीतल, प्रेझेंट सर. पूनम, प्रेझेंट सर. दिव्या, प्रेझेंट सर. स्नेहा, प्रेझेंट सर. प्रतिभा, प्रेझेंट सर. निकिता, प्रेझेंट सर. सयश, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. सयशा, प्रेझेंट सर. धनश्री, आता का? ठीक आहे. भक्ती, सिद्धी, प्रेझेंट सर. साक्षी, प्रेझेंट सर. कार्तिकी. कार्तिकी आहे का?
मीटिंग लेफ्ट करू नका, ठीक आहे. तुमच्या ग्रुपवरती एक लिंक येईल गुगल फॉर्मची. तुम्हाला तो गुगल फॉर्म सबमिट करायचा आहे आधी. थोड्या वेळामध्ये ग्रुपवरती एक गुगल फॉर्मची लिंक येईल. त्या गुगल फॉर्मच्या लिंकवरती जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. मीटिंग लेफ्ट करू नका सध्या. कोणाची अटेंडन्स राहिली आहे का? कोणाची अटेंडन्स राहिली असेल तर तसंही सांगा. ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आज पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे, ठीक आहे. स्क्रीनशॉट सेंड करताना UTR नंबरच्या सोबत कराल आणि पेमेंट आज कंप्लीट करून घ्या. अदरवाईज तुमचे जे LMS आणि यूट्यूबचे जे काही रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते तुम्हाला दिसणार नाही, ठीक आहे. ते डिसेबल होऊन जाईल ऑटोमॅटिकली. डेटा आज फीड करणे चालू आहे, ठीक आहे. तो डेटा एक वेळ फीड झाला, सिस्टीमला सेव्ह करून दिला की त्यानंतर तुमचे जे LMS आणि रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते डायरेक्टली डिसेबल होऊन जाईल. सर बोला मॅडम. कार्तिकी राजगुरू सर हर्षाली जाधव प्रेझेंट आहे. कॉलेज MIT येवला. अजून कोणाची राहिली आहे का अटेंडन्स? परत एक वेळ नाव घेतो ज्यांची बाकी आहे त्यांचे. आदित्य, अभिजित, किरण, कीर्ती, पृथ्वीराज, कृष्णा, ऋषिकेश, कार्तिक, ऋतुजा, स्नेहल. ठीक आहे, थोड्या वेळ थांबा. तुम्हाला ग्रुपमध्ये एक लिंक येईल, तो गुगल फॉर्म भराल.
सर्वांनी ग्रुप चेक करा, ठीक आहे. ग्रुपमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, तो गुगल फॉर्म फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर मीटिंग लेफ्ट करायची, ठीक आहे. कोणाला काही अडचण येत असेल तर विचारू शकता.